काय काका, त्या दिवशीच जर तुम्ही सह्या करून टाकल्या असत्यात तर तुमच्या प्रॉपर्टीचे थोडेफार का होईना तुम्हाला पैसे तरी मिळाले असते हो. पण आता काय मॅडम, मला ना या एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. या माणसाला त्याच्या ह्या प्रॉपर्टीवर, त्यांच्या या इतक्या मोठ्या इतक्या चांगल्या प्रॉपर्टीचा एकही पैसा मिळणार नाही हो. त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीवर अलगद पाणी सोडून द्यावं लागणार. लॉस, बिग लॉस. पण आता काय करणार, सह्या तर तुम्हाला कराव्याच लागणार, नाहीतर काका व्हायरल होणार. एक मिनिट. आपलं काम कसं सगळं सिस्टमॅटिक असतं. अब्बास, हे कागद खूप महत्वाचे आहेत बाबा. आता एकदा का तुम्ही याच्यावर सह्या केल्यात की तुम्ही मोकळे, आणि आम्ही पण. हे घ्या. अरे वा, पेन पण आहे. हा काका, हे घ्या, यावर तुमची सही लागेल. हो. आणि हे पेन घ्या 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 पटकन असं धरा. हा शाबास. इथे चला चला लवकर लवकर. असे बघू नका माझ्याकडे. हे बघा, काही दया वगैरे वाटणार नाहीये तुमच्याबद्दल. करा, सही करा. सोय को आता इथे धन्यवाद. बटलर, याला घेऊन जा बाहेर. मिशन अकॉम्प्लिश्ड मॅम. एक्सिलेंट. तू इतका कामाचा माणूस असशील ना असं वाटलंच नव्हतं मला. बस, घर आपलंच आहे आता. बस. मावशी, येऊ का? अरे ये ना आकाशी. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कसा आहेस तू? एक्सक्यूज मी, बटलर. येस मॅम. आपल्या गेस्टसाठी चहा आणा आणि इम्पोर्टेड बिस्किटचे ती सुद्धा आणा. येस. याची काय गरज? अरे असू देत रे. बर, आधी मला सांग, तू कसं काय आलायस इथे? ते खूप दिवस भेटणं झालं नव्हतं ना, तर म्हटलं की आज भेटूया असंच.
खोटं सुद्धा बोलता येत नाही ना तुला आकाश? तसंच काहीतरी काम असल्याशिवाय तू काही येणार नाहीस. तुझ्याकडे थोडीच मोकळा वेळ आहे. हा? ते ऍक्च्युली लग्नाची पत्रिका द्यायला आलो. अच्छा. आईने सांगितलंय की सगळ्यात पहिली पत्रिका विशाखा मावशीला द्यायची, नाहीतर ती राग होईल. चल पण ना खरंच. आत्ता कोण कशाला आलंय? ही काय वेळ आहे का घरी यायची? हा? काय या या पत्रिका 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 काकी पत्रिका दाखव. अगं हो पत्रिका लग्न आणि अगं हो बाई, मला केवढी कामं करायची आहेत बाई बाई. पण काकी तुम्ही काहीच टेन्शन करू नका. मला पत्रिका दाखवा. मी सगळी कामं पटापट करते बघा. दाखवा पत्रिका. तू जरा थांबशील का? हा, हा. कुलदेवतेला आमंत्रण देऊन आलो, घरच्या देवांना आमंत्रण नको का द्यायला? हवं ना? हा, हा, हा. या अहो चला ना, देवासमोर पत्रिका हो ठेव. हो आलो आलो आलो. भारी आहे. वसू मस्त आहे पत्रिका. चल ग ये, हं? देवासमोर ठेवूया पत्रिका. ये मावशी सुखी. मावशी एक फूड. सॉरी, म्हणजे मला रिअलाइज झालं की तू बिझी आहे. मी नंतर येऊ का? अरे नाही नाही, आमचं काम झालंच आहे. ओळख करून देते तुझी. लकी लकी एंटरप्राइजेसचे ओनर आणि मॅनेजिंग डिरेक्टर. हाय, मी आकाश. आकाश ठाकूर खूप मोठा बिझनेसमॅन आहे. संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा ओनर. Hello, Mr. Akash. Pleasure meeting you. आग, पत्रिकेला आग. अगं कुठे हरवलेस तू? वसू अगं एवढी आग लागे पण लक्ष कुठं होतं तुझं? तू काय चाललं होतं तुझं? कुठे हरवली होतीस तू? सॉरी मला मला कळलं नाही. सुशीला, अगं होतात ऍक्सिडेंट कधी कधी. पण हा फक्त ऍक्सिडेंट नाहीये ना? नाही म्हणजे देवाच्यासाठी ठेवलेली पत्रिका त्याला आग लागली म्हणजे हा कसला संकेत नाही. तुम्ही ह्यांना मावशी म्हणालात म्हणजे माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. ओ, आणि हा आकाश खरंच खूप मोठा बिझनेसमॅन आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे याची. इज दॅट सो? मला हे असे बिझनेस करणारे लोक खूप आवडतात. अशा लोकांमध्ये ना एक पॅशन असतं, डेडिकेशन असतं, स्वतःचं एम्पायर स्वतःच्या बळावर बनवण्याचं. नाईस.
ॲक्च्युली मी पण एक छोटासा बिझनेसमॅन आहे. मी ॲक्च्युली लोकांसाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो आणि शहराबाहेर काही गावांमध्ये तिथल्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा माझा हातभार आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला ऑलराऊंडर बोलता येईल तर. अहो नाही नाही, अजिबात नाही. पण इथे मुंबईत अहो सर, तुमच्यासारखे टॅलेंटेड लोक इथे मुंबईतच भेटतात ना. नाही, जोक सपाट. ॲक्च्युली विशाखा मॅडमचं थोडं काम होतं म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. त्यांची एक डील होती, जरा डिफिकल्ट होती, पण आज फायनली आम्ही ती क्रॅक केली. आय एम सो सॉरी. एक मिनिट. हे माझं बिझनेस कार्ड. लकी एंटरप्राइजेस, PTO. when you run out of your luck then contact Lucky Bhai. Interesting. वेल, आकाश, अरे पत्रिका खूपच छान आहे रे. होते बाबांची चॉईस आहे. ओ ओके ओके. मावशी, लग्नाला यायचंय. माझ्या मुलाच्या लग्नाला मी येणार नाही का? पण तुला खरं सांगू आकाश, तुला असं बघून खूप छान वाटतंय. नाही तर तो आकाश जो लग्न करायला तयारच नव्हता, नंतर झाला लग्नाला तयार, पण मुलीचा फोटोच बघायला तयार नाही. आणि कुठे हा आकाश जो आपण होऊन स्वतःच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलाय. अरे काय आहे? दादा काय करताय तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचं? हा, सॉरी मॅम. जा नवीन चहा घेऊन या जा. येस. मावशी, अगं चहा नको येता. इट्स ओके. अरे असं कसं आकाश? अगं नाही नाही, मी नेक्स्ट टाइम येणार तेव्हा नक्की. प्रॉमिस. नक्की? प्रॉमिस. ओके. मिस लकी. येस. हे सॉरी, मी आज एकच पत्रिका घेऊन आलोय, पण तुम्हाला विशाखा मावशीसोबत यायचं आहे लग्नाला. आय वुड रियली लव्ह टू होस्ट यू टू नो यू मोर. सेम हिअर. आणि पत्रिकेची वगैरे अजिबात गरज नाही. नो फॉर्मॅलिटीज. मी मॅडम सोबत नक्की येईन लग्नाला. आय प्रॉमिस. एक मिनिट. तुम्ही मला तुमचा नंबर देता का? शुअर. ओके. सर, तुम्ही माझा नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला कधीही कसलीही गरज लागली ना तर या गरीबाला लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. मावशी, येतो. बाय बाय बाय. चल चल आधी. आई अगं नंतर करूया ना. काय काय नाही, नंतर वेळ कुठे आपल्याला बाई. काम आहे मला. हे घे. हा, बस 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 बस. चल लिही नाव लिही. हे घे. पहिलं नाव नायकांचं लिही. अहो, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला 5 दिवस आधीपासून बोलवलं होतं त्याने आपल्याला. हो ग. आणि सरदेशमुखांचं नाव पण लिहायला लागेल. परत आपल्या जुन्या घराजवळ त्या राहतात ना डिसूजा आंटी, त्यांना विसरला. विसरले, मी खरंच विसरले. अगं ते काही विंदा लोक काय मस्त करायच्या ग त्या. बरेच वर्ष झालं माझं बोलणं नाहीये त्यांच्याशी, पण आकाशचं लग्न आहे म्हटल्यावर त्यांना अत्यंत आनंद होणार आहे. बहिणी, माझ्याशिवाय काय करशील ग तू? हा, अगं अर्धी नावं तू विसरतेस, मला सांगायला लागतायत म्हणून म्हणते. तू लिही रे. मी काय म्हणतो आपण आहे ना आकाश सर आणि वसुंधरा वहिनींची एंट्री ना अशी क्रेन मधून घेऊयात लग्नात. बेबी, आधी मेहंदी, मग हळद आणि मग लग्न, या क्रमाने कार्यक्रम होणार आहेत ना. आपण त्याचप्रमाणे तयारी करूया ना. हा,
पण काही म्हणा साहेब, म्हणजे आता खऱ्या अर्थाने या घरामध्ये लग्न होणार आहे, म्हणजे मजा येणार आहे. हे होणार आहे ना लग्न, मग कामं कर ना, गप्पा काय मारताय? बंस बघितलं, आता आकाशचं लग्न पार पडेपर्यंत आमचे हे सोफ्यावर बसणार महाराजासारखे. आता चहाचा कप, चेहऱ्यावर स्माईल आणि आपल्या सगळ्यांना काम करताना बघत राहणार, पण स्वतः इकडची काडी तिकडे करणार नाही. जाऊ दे ग वहिनी, दादा आहे तो माझा. हा असं दे, तू लिही दे. अरे काय रे, कोणाचे फोन येतात तुला सारखे? आई अगं कोण नाही, ते कंपनीवाले आहेत, क्रेडिट कार्ड वगैरे नाही का आपलं, हा ते. हो का, दे त्यांना माझ्या भाषेत समजावते, या गृहस्थाला 1 महिनाभर डिस्टर्ब करायचं नाही म्हणून. दे 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 दे. आई अगं काही गरज नाहीये, काय ना फोन सायलेंटवर टाकतो मी, फोन आला तर आला तरी कळणार नाही ना मग. आई अहो त्या सकपाळ वहिनीनं बोलवायला हवं, त्यांना आमंत्रण दिलं नाही ना तर त्या भयंकर चिडता. हा लिही तेवढं. सपकाळ ना, सकपाळ. ए मम्मा, ना ना ऐक ना, मला शॉपिंगला जायचंय. आकाश काकाच्या लग्नासाठी ड्रेसच नाही आहेत माझ्याकडे. अगं अखिलचं मला इग्नोर करणं जरा जास्तच वाढलंय. त्याला काय माझा साधा एक फोन उचलता येत नाही का? अरे आकाश आता हाय. हाय, हाव यू? आय एम गुड, हाऊ आर यू? तू इथे? ते लग्नाची पत्रिका द्यायला आलो. ओ तू एकटाच? हा, कोणी? काय लो? नाही आपल्या या जयश्री आंटी नाही दिसत आहेत तुझ्याबरोबर? नाही, ऍक्च्युली सगळेच लग्नाच्या कामात बिझी आहेत. आईनेच मला सांगितलं की तुझा आणि पत्रिका देऊ. चल मी येतो आणि लग्नाला ये नक्की. अरे नक्की, म्हणजे काय. बाय बाय. बाय. हो तुझ्या घरात लग्नाची तयारी सुरू आहे म्हणून अखिल माझा फोन उचलत नाहीये. तर धनया तुला आत्ताच काहीतरी करायला हवं, नाहीतर अखिल एकदा का हातून सुटला तर सुटला. ऍटलिस्ट आदिती तरी फोन उचलेल. आदिती तुला शॉपिंगचं पडलंय? हो. घरात इतकी कामं आहेत, ये इथे ये. हे घे पकड. चल निवडून दे पटकन. चल अगं अगं पाडशील ना आदिती. हॅलो भैया, काकी. काकी? आय मीन सुरभी. हा अगं माझी फ्रेंड आहे, तिचं ना पेट नेम आहे काकी. हॅलो, हा तू कसा कॉल केलास मला? काकी हे असलं कसलं पेटलेम आहे काय ना आजकालच्या मुली. माइंड कर, माइंड कर. अर्जंट अर्जंट. एक मिनिट. अरे का ह्यांचं ना खरंच काय फोन आला आहे काकीचा. काकीचा? धनया काकी. हळू हळू. हॅलो ऐक ना. हॅलो. ते घरी ना दादाच्या लग्नाची गडबड सुरू आहे, त्यात बिझी. मी नंतर करतो फोन, ठीक आहे? अरे ऐक, हे अखिल. काय रे अखिल, कोणाचा फोन आहे? नाही तू फोन उचलत नाहीये म्हटल्यानंतर अदितीला फोन आला आहे. कुणाचा फोन? इथे आम्ही बस्ता बांधायला बसलोय आणि तू फोनवर बिझी. काय रे? आत्या 2 मिनिट. अच्छा, बेबी कांट टॉक. बाय. हे बस्ता म्हणजे शॉपिंगला जायचं ना? हो हो, मी दादाला पण सांगितलंय. हॅलो, हा रानडे, ऐका. आपण सगळे जाणार ना? आणि वहिनीच्या घरचं पण येणार आहेत ना? मी गाडीची अरेंजमेंट करतो ना. बाय बाय.
अरे काय ह्याचं याने माझ्याशी काहीच न बोलता कसा काय फोन कट केला? हा जर आत्ताच माझ्याशी असा वागतोय तर पुढे कसा वागेल? आणि घरात तर उद्या बस्त्याच्या शॉपिंगला जाण्याची तयारी सुरू आहे, पण मला एकाही शब्दाने बोलला नाही या. सॉरी अखिल, पण माझ्याकडे आता काहीच ऑप्शन नाही. माझ्याकडे आता हा शेवटचा उपाय उरलाय. आणि यानंतर अखिल काय, त्याच्या घरचेही मला इग्नोर करू शकणार.